झी मराठी, चर्चा ही होणारच. वाढत्या महागाईचा फटका शेती व्यवसायाला बसत असून रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आता सेंद्रिय खतांचा वापर करण्याकडे वळताना दिसतोय. त्याचबरोबर डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रॅक्टर व इतर यंत्रसामुग्रीचा शेतीसाठी होणारा खर्च वाढलाय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक बैलजोडीच्या साहाय्याने शेती करण्यास पुन्हा सुरुवात केली. रासायनिक खतांची किमतीत सातत्यानं वाढ होत असल्यानं उत्पादन खर्च वाढतोय. या पार्श्वभूमीवर ताग, ढेलचा, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर वाढलाय. सेंद्रिय खतांमुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते. उपलब्ध साधनांचा वापर करून खत तयार करता येत असल्यानं खर्चात बचत होते. दुसरीकडे डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रॅक्टरच्या नांगरणी, मशागत आणि वाहतुकीचा खर्च वाढलाय. त्यामुळे लहान व अल्पभूधारक शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून नांगरणी, वखरणी आणि इतर कामं करण्यास प्राधान्य देतोय. बैलजोडीमुळे इंधनाचा खर्च वाचत असल्यानं वाढत्या उत्पादन खर्चाच्या काळात हा पर्याय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतोय. महागाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पारंपरिक शेती पद्धती आणि सेंद्रिय साधनांचा आधार घेत उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक शेती पद्धतीचा समतोल साधल्यास शेती अधिक किफायतशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.